करूया शाब्दिक संघाने हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच या दरम्यान तुम्ही पाहताय कार्यसम्राट माजी सरपंच आपण पाहतो गारडीचे योगेश दादा पाटील, ज्यांचं नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच त्यांचे खूप मोठं योगदान पाहायला मिळतं. तर या योगेश दादा पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय योगेशजी पाटील घारिलीचे आपण पाहतोय, आणि घारिली म्हटल्यानंतर डॉक्टरांचं गाव म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तरी जे आपण पाहिलं तर 20 पेक्षा जास्त डॉक्टर घारिली गावामध्ये आहेत, आणि त्याच गावचे सुपुत्र आपण पाहतो योगेश दादा पाटील यांचं आगमन झालेलं. योगेश दादांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. थँक्यू नितीन. पुणे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. महत्त्वपूर्ण मॅच पहिल्या संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अशी 32 पाहिजे होत्या. विकेनी 5 चेंडूमध्ये 32 काढल्या. स्ट्रायकरला हरेश. आता चांगली मॅच बघा. मॅच स्वर्गीय जगदीश प्रमोद इलेव्हन चिकनगर विपक्ष परिवहन आयरे मध्ये ही मॅच आपण पाहतोय. चला उर्मिला प्रतिष्ठान. यस नितीन. नक्कीच या दरम्यान तुम्ही पाहतात आपण पाहतोय काशीनाथ दादा पाटील यांचे आगमन झालेले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटर रघु दादा यांचे आगमन झाले. रघु यायचे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपण पाहतोय मॅचला ही सुरुवात होते. पहिला बॉल आपण पाहतोय सिंगलच्या सहाय्याने, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. नितीन जोशीने कॉल दिलाय आणि 2 धावा इथे नक्कीच पूर्ण होत असताना आपण पाहतोय. या दरम्यान कार्यसम्राट माजी सरपंच आपण पाहतोय, काटेचे उपसरपंच आपण पाहतोय काशीनाथ दादा पाटील यांचे ते आगमन होते, आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय ज्युनियर अजय पाटील निजेगाव यांचे आगमन झाले. अनिल दादा पाटील काटेचे त्यांचे आगमन झाले. सर्व पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आताच भाऊ पाटील आपण पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये 87वी बाईक ज्यांनी पुरस्कृत केली GPL मध्ये, ते काशीनाथ दादा पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. भाऊ पाटील. नक्कीच नक्कीच काशीनाथ दादा पाटील यांचं देखील आपण लॉक केला. यावेळेला टायमिंग बेमिसाल डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून काशीनाथ दादांचा स्वागत करणारा आपण विरुद्ध षटकार येतोय. 8 धावा दाखल करते. चांगली मॅच बघायला मिळेल. 2 बलाढ्य संघांमधील मॅच. परी इलेव्हन अरे विपक्ष तर स्वर्गीय जगदीश प्रमोद इलेव्हन चिकनघर मध्ये आपण मॅच पाहतोय. कारण हरेशने 2 सलग 50 लावल्यात 2 इनिंग मध्ये. जबरदस्त बॅटिंग केली. तिसऱ्या इनिंग मध्ये तोच कारनामा करतो का पाहायचंय. धावसंख्या 8. जे प्रेक्षक आत्ताच आम्हाला जॉईन झालेत उशीर आले त्यांची देखील माहिती सांगतो. मॅच परी इलेव्हन आयरे पक्ष आपण तर स्वर्गीय जगदीश प्रमोद इलेव्हन चिकनगर मध्ये विकी राईट आर्म ओव्हर द विकेट मार करतोय. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला टायमिंग काय बेमिसाल आहे बघा. मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. सुयोग कंट्रोशन निशांत इलेव्हन संघ 2 सामने बघून बघा. विलास पटेल रिलॅक्स बसल्यात. नाही चेहऱ्यावरती आनंद पाहिजे ना. नाही विलास जेव्हा आम्हाला भेटले होते सांगितले बाळू संघ निवडला नाहीये, पण आता जो आहे त्यात आम्ही चांगली कामगिरी करू, आणि त्याबद्दल विलासला आपण धन्यवाद देऊ. खास करून सुभाष देखील खूप चांगली कामगिरी केली. जे खेळाडू त्यांच्याकडनं चांगली कामगिरी करून घेतली. प्रशांत पुढे आपण पाहू शकता जरा क्षेत्रक्षणात बदल करतोय. मिड ऑफला येत आहेत. विकी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. सायकल हरेश. हा चेंडू फक्त दिशा दिली. फुल टॉस होता. स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडूला काढलंय सीमारेषा पार. चौकार. तर या राजेश भाई आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नितीन मगाशी विकीने आपण तर 32 केलं होतं, आता 24 दिले आहेत त्यांनी. तर हरेश जबरदस्त बॅटिंग करतो. कदाचित प्रशाने सांगितलं असावी की तुझी लाईन आणि लेन जी आहे तीच ठेव. थोडंसं शॉर्ट ऑफ लेनचा गोलंदाजी करतोय, तू वेगाने टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. पुढच्या गोलंदाजी मार्कवर आपण विकी तोरेश. पुन्हा एकदा तोच चेंडू फुल टॉस. फक्त टायमिंग बेमिसाल. बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषा पार. चौकार. 28 धावा षटकार दिल्यात विकेनी. पॉवर प्ले मध्ये पॉवर
इम्पॅक्ट बॅटिंग केली हरेश केणी. जबरदस्त बॅटिंग. 28 धावा पहिल्या षटकात. नितीन 4 षटकांची मॅच 28 आल्या. स्वर्गीय आपण जगदीश प्रमोद 11 चिकनगर संघाने इरादे स्पष्ट केले आहेत. टॉस जिंकले परी 11 संघाने, पण त्यांच्या समोर धावांचा डोंगर रचला तर पाहायचं. आता नितीन जोशी कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहायचंय. चला त्याला फास्ट घ्यायचंय. चेंडू देखील आलाय. राजेश भोईर यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नितीन आता बिबटे देखील भरपूर दिसायला लागले. आता उंबारली गावामध्ये देखील बिबटे दिसले. आता जंगल तोड झाली, त्यामुळे वन्य प्राण्यांना देखील आपण तर शहराच्या दिशेने वाटचाल करावी लागते. नाही कुठेतरी आपल्यासाठी धोकादायक आहे गोष्ट. राजेश भोईर यांचं आगमन होतं बितोडीचे, त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. साडे 9 वाजता दिसले. स्ट्रायकिंगला आता नितीन जोशीला आपण बसवलं. प्रशांत आलाय. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं गणित घारीलगाव एंड कडून पॉवर प्ले संपलाय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑनला आपण पाहू शकता. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. ऑफ साईडला शॉर्ट फॉर्मॅन पॉइंट लाईक क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. थोडासा गतीत कमी झाले चेंडूची पडल्यानंतर. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ वरून त्याला फीड करतोय. 2 धावमीटर नितीन जोशीला 2 धावमीटर. संघाला धावसंख्या आपण 30. स्वर्गीय जगदीश प्रमोद 11 चिकनगर संघ प्रथम बॅटिंग करतोय. GPL आज अंतिम दिवस 40+ ची स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामीण 40+ प्रीमियर लीग 40+ ची अतिशय चांगली स्पर्धा. प्रशांत राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. ओ चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता, पूल करत व्यवस्थित मिडल होत नाहीये. टोला चेंडू लागतो. एक धाव कंप्लीट. 2 होतात का पाहायचंय. नितीन जोशी वेगाने धावल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॅट बघा किती लांबून ग्राउंडिंग करत आले. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. या बॉला 32 थांबा. पिंट्या जोशीने देखील जबरदस्त खेळ केला. आता थोडंसं आपण गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. 32 धावा धावफलकाती लागल्यात. ते परिलेंची देखील बॅटिंग खूप चांगली. या आधी त्याने जबरदस्त असा चेस केला. 67 धावा चेस केल्या त्या. चेंडू बाकी ठेवून त्याने एक चेंडू राखून त्याने विजय मिळवला होता. प्रशांत राईट आर्म ओव्हर द मारा करतो. घरी एन करून स्ट्राईकला नितीन जोशी. हा चेंडू हवेत यावेळेला ड्राईव्ह करायचा होता. एक धाव इथे कंप्लीट केले. ते धावसंख्या दाखल करतो आपण पाहू शकतो. 33 स्ट्राईकला हरेश येतो. आता नितीन दाखवतो ड्रिल करून कशा प्रकारे एक्स्ट्रा कव्हर किंवा आपण मिड ऑफच्या मधून चेंडूला काढायचा होता. उर्मिला प्रतिष्ठानचे बघा दशरथ सूर खाते येत आहेत. तर त्यांना माहिती आहे सेमीफायनल खेळायची, लवकर जाणं फार गरजेचं आहे. कॅप्टन जर आपण आला असाल तर आल्याचं नोंद करायची, रिपोर्टिंग करा. आपण दशरथ सूर खाते येत आहेत. याच दरम्यान रमेश केणे साहेब यांना विनंती करतो या दादा व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नेहमी चिकनगर संघाला सपोर्ट करत असतात ते. आज त्यांच्याच गावचा संघ खेळतोय. प्रशांत पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गट मारा करतो. स्ट्राईकला हरेश केणे. उडवला यावेळेला हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधनं चेंडूला काढायचा होता. व्यवस्थित मिडल झाला होता पण एक धाव इथे कंप्लीट केली. ते धावसंख्या आपण 34 धावा धावफलकाती लागल्यात. प्रशांत हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्फत चांगली गोलंदाजी करते. पिंट्या प्रशांतचा विचार केला तर पहिल्या षटकात तब्बल धावा आल्या. आपण बोलले तर 6 धावा त्याने दिल्यात. पहिल्या षटकात तुलनेने हे षटक फार चांगलं फिरतोय. प्रशांत स्ट्रायकिंगला नितीन जोशी. ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्रक्षण पॉईंटला आपण पाहू शकता. एक शॉर्ट कव्हर रिझन मध्ये आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षण सीमेर क्षेत्र तैनात आहे. लॉंग ऑफला क्षेत्रक्षण लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आहे. मिड विकेटला क्षेत्रक्षण स्कोअर लेगला क्षेत्रक्षण. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. लवकर शॉट सिलेक्शन केलंय. डॉट चेंडूची समाप्ती. वेग प्रचंड वेगाने इम्प्रेस करतो. याच दरम्यान रमेश केणे साहेबांचं आगमन होतं. मॅन फ्रॉम चिकनगर साहेबांना विनंती करतो दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नाही प्रचंड क्रिकेटची आवड. नेहमी आपण आता चिकनगर संघाला सपोर्ट असतो. त्यांचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. प्रशांत गोलंदाजी मार्कवर
राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो घारिली गाव एंडकडून स्ट्राईकला नितीन जोशीला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. शॉर्ट लेनचा चेंडू होता, व्यवस्थित मिडल होत नाहीये चेंडू. जोपर्यंत आपण 30 सर्कलमध्ये पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड होईल, क्षेत्ररक्षकाला चेंडूला फील्ड करतो. एकच धाव मिळते. खूप चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. खरं पहिल्या षटकात तब्बल धावा आल्या होत्या 28, पण त्यानंतर आत्ता धावा आल्या फक्त आणि फक्त 7. यस नितीन, नक्कीच आपण सन्मान एक विशेष सन्मानित करणार ज्यांचं आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटला नेहमी ज्यांचं खूप मोठं योगदान राहिलं आणि खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा संदर्भ गावामध्ये स्पर्धा झाली, कोणताही कार्यक्रम झाला, ज्यांचं नेहमीच सहकार्य संदीप माई असते आणि काशीनाथदादा पाटील यांचा आम्ही इथे सत्कार म्हणजे कार्यसम्राट माजी उपसरपंच आपण पाहतोय काटेचे काशीनाथदादा पाटील यांना विनंती असते आपण या. प्रवीण पाटील आपण या. जगदीश आपण यायचे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व भाऊ पाटील आपण पाहिलं. आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 87 बाईक ज्यांनी पुरस्कृत केल्यात क्रिकेटमध्ये, इतकं मोठं होतं. जोरदार टाळ्या त्या काशीनाथदादांसाठी. जबरदस्त व्यक्तिमत्व. आणि नक्कीच संदर्भची जेव्हा जेव्हा स्पर्धा होते, 40+ प्रीमियर लीग असो, स्पर्धा असो, काशीनाथदादांचं 100% योगदान नेहमीच त्यांचंही असतो. आणि काशीनाथदादांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावर केला होते. महाराष्ट्राच्या आराध्य देवा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला होता. तरी आता सध्या शांतिरत्न ग्रुपच्या माध्यमातून जी स्पर्धा सुरू आहे GPL निजे ग्राउंड मध्ये वैकुंठ हरिभक्त परायण मारुती लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजे त्या क्रीडांगणामध्ये स्पर्धा सुरू. आज शेवटचा दिवस आणि तिथे मालिकावीरची बाईक दादांच्याच माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. डोंबिवली प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहिली. प्रत्येक स्पर्धेने मला आजही आठवते केंद्रीय राज्यमंत्री चषकची स्पर्धा भिवंडीमध्ये होते. त्या स्पर्धेत सुद्धा दादांच्या माध्यमातून नक्कीच बाईक पुरस्कृत केल्या जातात. त्यानंतर कार्यसम्राट माजी सरपंच घारवीचे योगेशदादा पाटील यांचाही सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. तर योगेशदादा विनंती असेल या टेनिस बॉल क्रिकेटला त्यांचंही नेहमीच योगदान राहिलेले आणि नक्कीच एक पुरस्कार म्हणून सुद्धा त्यांची ओळख सुद्धा राहिली आहे. नक्ष 11 घारेली हाही संघ आपण पाहिले. भिवंडीचे सर्वच खेळाडू या संघामध्ये खेळताना दिसलेले आहेत. ग्रामीण खेळाडू खास करून योगेशदादा आणि ग्रामीण खेळाडू आणि योगेशदादा पाटील यांचंही नेहमी 40+ ची स्पर्धा असो, रेग्युलरची स्पर्धा असो, संदर्भ कापची जेव्हा जेव्हा स्पर्धा होते योगेशदादांचंही खूप मोठं योगदान तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. त्यांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यानंतर आपण अजूनही काही सन्मान करणार. मॅच सुरू ठेवायचे. त्यानंतर अनिल दादा पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार आम्ही करणार आहोत काटेचे. अनिल दादा आपण या. आपलाही सत्कार इथे केला जाईल. काली आम्ही परवा दिवशी नक्कीच अनिल दादा आमच्या सोबत होते ज्यावेळी GPL मध्ये आम्ही समालोचन केलं. एक जबरदस्त स्पर्धा कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप हा चेंडू हवेत होता. नावाही आपण थोडा टॅली करा कारण की काही सन्मान सुद्धा आपण करतोय. जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर जर्मन क्रिकेट संघ निजे संघाचे सक्सेसफुल कॅप्टन अजय पाटील सुद्धा उपस्थित. त्यांचा सत्कार आम्ही करणार. तर या अजय पाटील सातत्याने काशीनाथदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य अजय पाटील आणि एक सक्सेसफुल कॅप्टन आणि सर्वात चर्चेत असणारी स्पर्धा तुम्ही पाहतात. 50 वर्षाची परंपरा मकर संक्रांत चषक आणि ती स्पर्धा तुम्हाला याही वर्षी 2026 जानेवारी महिन्यात 36 त्यानंतर राजेश भोईर आपण या बेतवडीचे आपल्याही सत्कार होईल. राजेश भोईर यांना विनंती असेल मॅच कंटिन्यू करायचे. ओटू भाऊ पाटील नितीन विनोद आल्यात. शॉर्टलेनचा चेंडू पूल केला. या वेळेला मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत सुनील चौधरी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय पण 2 धावा इथे रोखू शकणार नाहीये. फेकी चुकीच्या एंडला केली. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 38. विनोद आल्यात. विनोद पाटील मॅन फ्रॉम संदर्भ. तर राजेश भोईर यांचे सत्कार इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केले जाते. बेतोडे गावचे आणि जबरदस्त क्रिकेट कित्येक वर्ष सलामीवीर म्हणून त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यानंतर रमेश केरी यांचा सत्कार आम्ही तिथे करणार आहोत. सुभाष पाटील यांच्या शुभ हस्ते. रमेश केरी जे चिकनगरचे आहेत नेहमीच चिकनगर संघाला भरपूर त्यांचा सपोर्ट असतो. त्यांचे सत्कार आपण लगेचच करणार आहोत. सुभाष पाटील यांच्या शुभ हस्ते रमेश केरी यांचाही सत्कार आपण करूया आणि लगेचच भाऊ आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळावं भाऊ पाटील सरांकडे. धन्यवाद. थँक्यू नितीन. एक षटकार आला याच दरम्यान. धावसंख्या धावफलकात वेगाने वाढते. 44 धावा. हरेश केणी जबरदस्त बॅटिंग करतोय. त्याला माहिती आपल्या संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला आक्रमक बॅटिंग करणं फार गरजेचं आहे आणि ती सुरुवात केली आहे. उर्मिला प्रतिष्ठानचे संघ नायक. धन्यवाद दादा. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. फटका चांगला या वेळेला मिड ऑफ वरून चेंडू चालला लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट केले. दबाव बघायला मिळतो आणि दबावाखाली चुकी होत आहेत आणि 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 46 धावा. जबरदस्त बॅटिंग. काय बॅटिंग करतो. 39 वर खेळतो. 46 मधला 39 म्हणजे आता सलग तिसरी येते का पाहिजे. 50. विनोद उंच गेलाय चेंडू. हा झेलची शक्यता आहे. प्रवीण आले आहेत वजे
गुड कॅच, कार्बन कमाल झेल घेतलाय बॅटर बाद. बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट म्हणून दिली विनोदने. पहिला धक्का बसतो आपण तर स्वर्गीय जगदीश प्रमोद 11 चिकनगर संघाला. जितू पाटील येतात नवीन बॅटर. उर्मिला प्रतिष्ठानचे जर संघनायक खेळाडू कोणी आला असाल तर पण आयोजकांशी संपर्क साधा. फार महत्वाची मॅच आहे. सेमीफायनल त्यांचा संघ पोचलाय. बघा आपण इतर SSC अर्नी स्पोर्ट्स चे खेळाडू बघा मंथन माळी देखील आले आहेत. त्यांचं देखील आपण करूया शाब्दिक सुनाने हार्दिक स्वागत. सेमीफायनलचे खेळाडू अजून आले नाहीयेत पण मंथन माळीचा संघ फायनल मध्ये पोहोचला ते लवकर आलेत. जवळ आहेत ना, डोंगरीवरनं सरळ आपण मैदानात येऊ शकता. 46 धावा. स्ट्रायकला जितू पाटील. विनोदला यश मिळालं, फार मोठं यश मिळालं मी तर म्हणेल. शतकात त्याने धावा दिल्या आतापर्यंत आपण तीनच्या दिवशी आम्हाला सांगतात तब्बल. विनोद तू जितू पाटील. हा चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू नोमॅन लाईन्स मध्ये पडतोय जेव्हा चेंडू फील्ड होईल. धावा पूर्ण केल्या होतात. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 48. नाही आदित्य षटक संपलं आता पप्पांचं. शेवटच्या चेंडूवरती बक्षीस लावायला आले ते. धावसंख्या 48. 13 धावा देऊन एक महत्त्वपूर्ण विकेट मिळालं. विनंती खूप चांगलं कमबॅक करून दिलं. अंतिम षटक कोण घेऊन येतं पाहिजे आता लिओनच्या माध्यमातून आणि किती धावांचं लक्ष राहत आहे कारण का विपक्ष संघाकडे देखील बॅटिंग खूप चांगली आहे. प्रवीण आहे, प्रशांत आहे, यश नितीन. भाऊ जे चित्र आपण ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मध्ये पाहिलं, जे चित्र आपण डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये पाहिलं आणि तेच चित्र आता आपल्याला 40+ ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये पाहायला पाहिजे. सुखदेव काका मात्र आपण एक लेजंड क्रिकेटर त्यांच्याकडनं भाऊ आयोजकांचा सत्कार कधी होत नाही भाऊ. मात्र सुखदेव काकांनी प्रत्येक आयोजकांचा सत्कार केलेला आहे आतापर्यंत आणि त्यावरती आपण पाहतोय मधुकर पाटील. आपण या मधुकर पाटील, शशांक पाटील, रमेश पाटील, सुभाष पाटील आणि विनोद पाटील बघा 5 जणांचे फोटो त्या फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयोजक आपण पाहतोय 5 मित्रांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेचं आयोजन पाहता खूप चांगलं आयोजन केलं. जी स्पर्धा 2 वर्ष खंडित झाली होती ती स्पर्धा पुन्हा सुरू झाली आणि त्याचबद्दल सुधीर काका यांच्याबद्दल कारण की बघा जितू शेलार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचाही सत्कार करण्यात आला होता. आणि त्यानंतर एक मिनिट नितीन, सामना सुरू करायचा आहे सर, सामना सुरू द्यायचा. यस नितीन. धन्यवाद काका. असंच प्रेम असू दे आमच्या नक्कीच संपूर्ण आयोजकांवरती. तरी आयोजकांचा सत्कार मित्रांनो कधी होत नाही भाऊ पाटील. मात्र इथे जेव्हा जेव्हा सुखदेव काका ज्या स्पर्धेमध्ये गेलेत नक्कीच आवर्जून त्यांनी आयोजकांचा सत्कार केलेला आहे. प्रवीण फुलटॉस होता यावेळेला, फायदा उचलता येत नाहीये. इथे काय घडतंय? हा ना एक धाव तर कंप्लीट केले. 95 खून करतायत. 1+1 धावा म्हणजे धावफलकाची धावा लागतात. आपण तर येणारा चेंडू फिट 50 धावा. नक्कीच भाऊ जेव्हा जेव्हा आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये कुठेही स्पर्धा होतात नक्कीच काकांचं जसं सहकार्य असेल नक्कीच ते सहकार्य. रिव्ह्यू आहे का सुभाष सर? चेक करायचंय, हाईट प्रकार चेक करायचे, हाईट चेक करायचे. नाही क्षेत्ररक्षण करणाऱ्या आपण त्या खेळाडूंनी तर रिव्ह्यू घेतलाय. नो बॉल. येणारा चेंडू फ्रीट. रतन मानेरकर जरा आपण कुठे असेल तर लवकर या. रतन मानेरकर आमचे पंच. फ्रीटचा चेंडू 1+1 म्हणजे 50 धावा दिल्या आहेत. आता मुपका आपण तर चेंडू असणार आहे. फ्रीटचा चेंडू आहे म्हणजे मुपका चंदन घिस मेरे नंदन. आता इथं चंदन घसावा लागणार आहे. षटकार तुम्ही चौकार टोपायचं. 50 धावा धावफलकातील लागल्या आहेत. चला फास्ट खेळायचं. मॅचेस अजून 3 मॅचेस बाकी आहेत. विक्रम मामा बघा हातात चेंडू घेऊन काहीतरी गरगर फिरवत आहेत पण आता त्यांना फक्त मॅच पाहिजे. चला सामना सुरू करायचा आहे. नाही फिल्डिंग चेंज करू शकतो. स्ट्राईक देखील रोटेट झालेली आहे. स्ट्राईक चेंज झाली आहे.
प्रवीण गोलंदाजी मार्कवर फ्रीटचा चेंडू स्ट्राईकला जितू पाटील लॉफ केलाय ऑन साईडला वळवलाय टायमिंग चांगलं झालंय हो चांगलं झालंय चेंडू गेला यावेळेला स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर षटकार. तर याच दरम्यान विनंती करतो आडिवलीचे तर कोणी खेळाडू संघनायक प्रतिनिधी आला असेल तर पण आल्याची नोंद करा. उर्मिला प्रतिष्ठान आलेत संदीप भाणे आलेत हात दाखवलाय मैं हूं ना. रुपेश म्हात्रे देखील आलेत नवापाडाचे त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही आता रुपेशला पण वाटत असेल मी कधी 40+ होतोय पिंट्या चांगला खेळतोय बक्षीस मिळवतोय मग मी काय करू घरी बसून मी पण 40+ लवकर होते पण जोपर्यंत वय होत नाही तोपर्यंत 40+ मध्ये येता येणार नाही. हा चेंडू फटका चांगला या वेळेला मिड ऑफ वरून चेंडू झाला लॉंग ऑफला एक धाव कंप्लीट केले सुनील थोडेसे चाचपडत क्षेत्ररक्षण करत होते थोडे थांबले मग आले चेंडूवरती. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 2 ने पुढे सरके धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 58. शेवटचं षटक प्रगती पथावर जितू पाटील चांगली बॅटिंग करतो. आता चेंडू बाकी पिंट्या जोशी आम्हाला सांगतात तब्बल 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रवीण राईट आर्म राऊंड द गट मारा करतो जितू पाटील ओ उंच गेलाय चेंडू झेलची शक्यता आहे झेल कोण पकडणार. 2 धावा इथून कंप्लीट खेळत आहेत नाही कोऑर्डिनेशन होत नाहीत ना 2 धावा वाचल्या असत्या यष्टीरक्षकाला गोलंदाज झाला कॉल देत नाही मग चेंडू खाली पडला. 60 धावा 3 चेंडूचा खेळ अजूनही वाक्य चांगला चेंडू होता. प्रवीणचा झेल पकडणं फार गरजेचं होतं कारण 2 धावा वाचल्या असता विकेट मिळाला असता. जितूचा विकेट मिळाला असता तो जितू आता स्ट्राईकला 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी शेवटचा षटक फ्लॉगवरचा षटक हानामारीचा षटक आहे. प्रवीण राईट आर्म राऊंड द गट मारा करतो स्ट्राईकला जितू फटका चांगला या वेळेला डाऊन द ग्राउंड चेंडू चालला वाडीश लॉंगरला तसे मिडकडून डीप मध्ये आलाय मिसफील्ड झाले 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या धावफलकात 62. नितीन जोशी प्रचंड दमले आहेत तरी मैदानावर थांबले आहेत. दमलं तर चालेल पण थांबायला लागणार आहे त्यांना. 2 चेंडूचा खेळ अजून बाकी प्रवीण तो जितू शॉर्ट चेंडू पूल केला यावेळेला क्षेत्ररक्षक येतो वाडीतल्या बरोबर डीप मधनं तो चेंडूला फीड करतो 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 64. अंतिम चेंडू दमछाक झाली आहे. अरे 40+ क्रिकेट सुरू आहे आणि 40+च्या माध्यमातून चांगलं क्रिकेट बघायला मिळते क्वालिटी क्रिकेट. चंद्रा सरांनी देखील मगाची उल्लेख खूप चांगल्या प्रकारे केला की 40+चं क्रिकेट तुमच्याकडे खूप चांगलं असतात तुमच्याकडे क्रिकेट टिकून राहिलंय मुंबईसारखं तुमच्याकडे फोडाफोडी क्रिकेट नाहीये हे फार महत्वाचं आहे. अंतिम चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर मध्ये डीप मध्ये जोपर्यंत चेंडूला फीड करेल 2 धावा होत आहेत का पाहायचंय 2 झाल्या आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 2 ने पुढे सरकले 66 आणि 67 धावांचं मगाचं तेवढे लक्ष पण मगाशी 5 षटकांमध्ये पूर्ण करत आहे 4 षटकांमध्ये पूर्ण करावे लागणार आहे. तरी लेन संघाला 67 धावा झाल्या आपण तर इथे 67 धावांचं लक्ष पार करावं लागणार आहे कारण विकी सारखा बॅटर आहे प्रशांत आहे चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चला चला फास्ट घ्या लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या चेंडू चेक करा.
हरेश केलेने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणि आता मात्र या मॅच मध्ये स्वर्गीय जगदीश स्वर्गीय प्रमोद 11ने 4 षटकात 66 धावा केल्या आहेत आणि 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. परी 11 आयरेला मध्ये यातून विजेता संघ सुयोग कंस्ट्रक्शन निशांत 11 शिवडून संघावर क्वार्टर फायनलची मॅच खेळेल. सेमी फायनल मध्ये उर्मिला प्रतिष्ठान अडिवली संघ आहे. फायनल मध्ये SSCC अर्नी 11 डोंबिवली संघ ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचला. त्यामुळे चला थोडंसं फास्ट खेळा, अजून बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत. मॅच क्रमांक 5 सुरू आहे. 7, 7, 8 म्हणजे यानंतर पिंटविषयी अजूनही 3 मॅच बाकी आहेत. आणि आता जवळजवळ आपण पाहिलं तर घड्याळात वाजलेले आहेत 3:05 त्यामुळे मॅच सुरू करायची आहे. उर्मिला प्रतिष्ठान संदीप भाने बघा, पिंट्या जोशी बघा ना, आता 41 पहिल्या मॅच मध्ये ते आमच्या बाजूलाच आहेत सकाळपासून. सलामी जोडी बघा, बाळू पाटील आपण पाहिलं तर 7 ते 8 वर्ष आपण जर मागे गेलो ती सलामी जोडी आपण SSCC खंबाळपाडा संघाडी पाहिली. रेग्युलर साठी आपण पाहतोय बऱ्याच वेळा ही जोडी पाहिलेली कमी ओव्हरच्या मॅच मध्ये. आणि सध्या आपण पाहिलं जितू शेलार प्रशांत भोईर ही जोडी भरपूर वर्ष आपण पाहिलेली आहे. रमेश केरे साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. संघमालक विनोद केने साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आणि गिरीश भोईर आपले हार्दिक स्वागत. पप्पू पास हो गया. प्रशांत भोईर सेकंडला आहेत. 9 सेकंडला विकी शेलार आहेत आणि पहिलं षटक घेऊन आहेत गोलंदाज आपण पाहतोय हरेश केने मॅन फ्रॉम चिकनगर. नरेंद्र पाटील सोबत तुम्ही पाहिला चिकनगरच्या या स्पर्धेत खेळत असताना. विकी भोईरला पाहिला, अरुणला पाहतायत. पहिला बॉल सीमारेषेच्या बाहेर. प्रशांत भोईरचा पहिला षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय या दुसऱ्या डावामध्ये. षटकाराने आगाज केले प्रशांत भोईर उर्फ बाळाने आणि 67 धावा 4 ओव्हरमध्ये चेस करायचे आणि त्याचमुळे विकी सलामीला आलेत. परी 11 आयरे विरुद्ध स्वर्गीय जगदीश स्वर्गीय प्रमोद 11 चिकनगर. एका बाजूला चिकनगर दुसऱ्या बाजूला आयरे गाव असे 2 पुरस्कर्त्यांच्या मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. गायकर यांच्या माध्यमातून सर्व टीम्सला जेवणाची व्यवस्था सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. इथे बॅटची एज लागली होती मात्र राम मात्रे बघा शॉर्ट टर्मॅनला चांगली फिल्डिंग करतात. मॅन फ्रॉम गौरीपाडा. सिंगल इथे मिळाली. एसटेक्स जितू पाटील तुम्ही माझ्या देशाच्या मागे मॅन फ्रॉम देसाई गाव. मागच्या मॅच मध्ये राम पाटीलचे बॅरेथर इनिंग तुम्ही पाहिली होती. संघ पराभूत झाला. या मॅच मध्ये 67 धावा चेस करायचे आहेत. इथे चेंडू हवेत आहे. विक्रम शेलारची विकेट धोक्यात आहे आणि एक चांगला झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद होईल. विकीच्या स्वरूपात लागणारा पहिला धक्का परी 11 आयरेला. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0.
हेच तर क्रिकेटचा दस्तूर आहे मित्रांनो. क्रिकेट कधी तुम्हाला वरही घेऊन जातो, कधी तोच क्रिकेट तुम्हाला खाली आणू शकतो. हे बऱ्याच वेळा आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे आम्ही नेहमी सांगत असतो क्रिकेटमध्ये सिनियर खेळाडूचा तुम्ही आदर करा. हल्लीचे यंगस्टर आपण पाहिलं 1-2 मॅच जिंकल्यावरती नंतर लगेचच भाऊ त्यांचा स्टेटस तुम्ही फक्त बघा. नाही सिनियर खेळाडू सुखदेव काका बघा आमचे व्यासपीठ होते, कित्येक वर्ष क्रिकेट ते खेळले. त्यांच्यावेळी युट्यूब सुद्धा नव्हता, व्हॉट्सअप आता आलंय. मग त्यावेळी युट्यूब सुद्धा नव्हतं. नक्कीच तर भरपूर क्रिकेट ते खेळलेले. 4 बॉलमध्ये 9 धावा आल्या, नंतर विकेट सुद्धा गेली महत्वाची. आता प्रशांत मैदानाच्या आतमध्ये 67 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. परी 11 आयरेला उंच गेलाय. प्रशांतचा दुसरा वार येतोय सिक्सर. खेळ संपलाय. 14 धावा आल्या. जोपर्यंत प्रशांत भोईर आहे मॅच ऑन आहे. लक्ष्मण गोरपेकर आहेत मॅच ऑन आहे. आणि हरेच एक षटक संपल्यानंतर 3 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत, कारण ही 4 ओव्हरची मॅच आहे. धाबांचा पाठलाग करायचा आहे. इथेही फटका चांगला आहे आणि बघायचंय पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर प्रशांतच्या बॅट मधून येतोय. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 67 धावांचा पाठलाग करत असताना परी 11 आयरेगावची धावसंख्या झाली ती 20. चेंडू शिल्लक आहेत 18. धावा करायच्या 47. सजुनी बाकी आहेत. विकी विश्वास भोईर यांचे आगमन झाले. ते चिकनगरचे पुरस्कार त्यांचे हार्दिक स्वागत. तर या विकी विश्वास भोईर आपले हार्दिक स्वागत. चिकनगरचे आपले मनपूर्वक आणि सरचे स्वागत. 18 बॉल 47 रन्स मॅच मध्ये अजून करायचे आहे. आणि दुसऱ्या षटकात चायनामॅन गोलंदाज संदपचे प्रवीण पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. फार एंड कडनं 18 बॉल 47 या मॅच मध्ये करायचे आहेत. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. पंचांनी गोलंदाजाला दंडित केले. व्हाईट बॉल. धावा झाल्यात 21. चेंडू शिल्लक आहेत 18. धावा करायचे 46. मग एकाच ओव्हरमध्ये 32 धावा विकीने केल्या. आता 18 बॉल मध्ये 46 करायचे आहेत. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. लक्ष्मण गोरपेकरच्या बॅट मधून चांगला फटका आलाय. मात्र बघायचंय पंचांचा इशारा काय तो. चेंडू 1 बाउंड सीमा पार. चौकार. नक्की सुखदेव काका मात्र आपल्यापासून रजा घेतली. एक जबरदस्त लेजंड क्रिकेटर. कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा त्यांनी केलेली आहे. आणि आता 17 बॉल मध्ये 42 या मॅच मध्ये करायचे. मॅच ऑन. मॅच संपली नाहीये. कारण परी 11 आयरेगाव संघाने मागच्या मॅच मध्ये 68 धावा चेस केल्या होत्या 5 ओव्हर मध्ये. आणि आता या मॅच मध्ये 67 धावा त्यांना चेस करायचे 4 ओव्हर मध्ये. आणि सुरुवात तशीच केली. उर्मिला प्रतिष्ठान संघ सेमी फायनल मध्ये. उर्मिला प्रतिष्ठान अडिवली आणि त्या संघाचे पुरस्कर्ते हर्षल भोईर यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या सोबत भाणे साहेबांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. प्रवीणचा पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. पहिला बॉल थोडासा शॉर्ट होता प्रवीणचा, त्याच्यावरती चौकार आला. तर 16 बॉल मध्ये 42 करायचे आहेत. प्रवीण फार एंड कडनं चांगला चेंडू होता. त्याला सन्मान दिलाय. वाईडिश लॉंगांना क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव इथे मिळेल.
26 धावा झाल्या, 41 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चेंडू 41 धावा अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. तर या हर्षल भोर यांचं आगमन झालं. उर्मिला प्रतिष्ठान आडुली या संघाचे संघ मालक. 15 बॉल 41 आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. आणि ते प्रशांतला बीट केलंय. चायनामॅन गोलंदाज प्रवीण पाटील मॅन फ्रॉम संदाप आपल्या होम ग्राउंड मध्ये खेळत असताना एक डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. 14 चेंडू 41 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. येणारे 14 चेंडू 41 धावा. ऑन साइडला खेळायचं होतं. यष्टिरक्षक बीट झालेत. मात्र थर्ड बॅनला राम मात्रेत मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. त्यामुळे 1+1 2 धावा मिळतील. चेंडू शिल्लक आहे. 14 धावा करायचे 39. 28 धावा झालेत. 14 चेंडू मध्ये 39 अजूनही करायचे. मॅच संपली नाहीये. 14 बॉल 39. स्ट्राईक एंडला लक्ष्मण घोरपेकर मॅन फ्रॉम नारिवली. तेरा चेंडू 39 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. या ओव्हरचा हा शेवटचा बॉल. चांगला बॉल आहे. चांगला कमबॅक केला. पलटवार केला. पहिला बॉल शॉर्ट ऑफ प्लेनचा होता प्रवीण पाटीलचा. त्यानंतर चांगला कमबॅक केलाय. आता चेंडू शिल्लक आहेत 12 धावा करायचे 39. परी 11 आयरेगाव टीमला. बॉल 39 आणि आता राम मात्रे आले तिसऱ्या ओव्हर मध्ये. शरद भाने यांचे आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शरद काका या नावाने ते भरपूर प्रसिद्ध आहेत. 12 बॉल 39. चला अरे जास्त वेळ नका घेऊ प्लीज. 3 मॅच बाकी त्यानंतर प्रसिद्ध डान्सर बघा भास्कर भाने त्यांचं आगमन झालंय. भास्कर भाने या आपले हार्दिक स्वागत. 12 बॉल 39 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. राम मात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. मॅन फ्रॉम गौरीपाडा वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक. 12 चेंडू 39. प्रशांत भोईरला माहिती या ओव्हर मध्ये 20-22 आल्या तर शेवटच्या ओव्हर मध्ये 17 बनतील. 20 आल्या तर 19 राहतील. हा कॅल्क्युलेशन जरूर असेल बाळाकडे कारण तो भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे. मात्र राम मात्रेला विसरून चालणार नाहीये. 12 बॉल 39. पहिला बॉल चांगला होता. लॉंगांच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्राशी डीप मध्ये तिथे सिंगल मिळाली. हरीश केनी तिथेत. हरीशने आज अक्षरशः धावांचा पाऊस पडला. पहिल्या 2 मॅच मध्ये 2 अर्धशतक आणि या मॅच मध्ये 39. 11 चेंडू मध्ये 38 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. यातून विजेता संघ सुयोग कंस्ट्रक्शन निशांत 11 शिरडून टीम बरोबर क्वार्टर फायनलची मॅच खेळतील लक्षात घ्या. आणि सेमी फायनल मध्ये उर्मिला प्रतिष्ठान अडिवली आणि फायनल मध्ये आपण पाहिलं तर SSCC अर्नी 11 डोंबिवली आणि तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल आर्या 11 खाडी. हा चांगला बॉल होता. आतापर्यंत रामने चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल दिलेले आहेत. 10 चेंडू मध्ये आता 37 करायचे आहेत. येणाऱ्या 10 बॉल 37 धावा. क्रिकेट आहे. मागच्या मॅच मध्ये थोडासा मागडा ठरला होता राम. मात्र आता कसून गोलंदाजी तो करतोय कारण त्याला माहिती ही मॅच डू ऑर डाय करो या मरो. हारला तर या स्पर्धेतनं बाहेर. फटका दमदार आहे
आणि धावाही 6 मिळतील. लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. भोईर उर्फ बाळाच्या बॅटमधून हा 4था षटकार आलाय. त्यामुळे मॅच ऑन आहे. 9 चेंडू 31. धावा. चला, प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग नकोय. वेज सामने तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. प्रशांतने आतापर्यंत 4 षटकार मारलेत आपल्या बॅटमधून. ते मात्र असं वाटतंय एज लागली होती की काय आणि झेल ड्रॉप झाले असं वाटतंय जितूकडनं. 8 बॉल 31 या मॅच मध्ये करायचे आहेत. प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदलतंय. जेव्हा जेव्हा देसाई संघ खेळतो, जितू क्लोज एस्टेशन मध्ये इथे आता वेगवान गोलंदाज आहेत, त्यामुळे थोडंसं त्यांना लांब राहावं लागतंय. 8 बॉल 31. पुढचा बॉल चांगला बॉल होता. परफ्यूम डिलिव्हरी होती. कानाजवळनं हा चेंडू जातोय. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. 7 चेंडू आणि 31 धावांची गरज. राम मात्रेचा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळतोय. येणारे 7 चेंडू आणि 31. मग 6 बॉल मध्ये 32 परिलेवने बनवले होते. आता 7 बॉल मध्ये 31. तेच इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळते. मात्र आता आपण पाहिलं ते शेवटचे षटक हे फार एंडकडने, मग असे शेवटचं षटक संदप गाव एंडकडनं होतं जेव्हा 32 बनवल्या होत्या. 7 चेंडू 31 धावा. काय चेंडू होता. प्रशांत भोईरकडे उत्तर नव्हतं या चेंडूचं. शेवटचा बॉल या षटकातील. 7 बॉल 31. इथे मात्र गॅप मध्ये खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली. अमित तिथे होते. एकच धाव घेतल्याने आता पुन्हा मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल मध्ये आता 30 करायचे आहेत. 5 षटकार मारावे लागतील प्रशांत भोईरला. बघायचे गोलंदाज कोण आहेत. रणजित ठाणगे थोडेसे पुढे आलेत हात मिळवण्यासाठी राम मात्रेला. नाही, ऑप्शन भरपूर आहे पिंटा जोशी मध्ये. बघायचा वापर कोणाचा होईल. रणजित ठाणगे सारखे गोलंदाज या संघामध्ये आहेत. अरुण आहेत. रणजित कदाचित सराव नाही, त्यामध्ये थोडीशी लांबच थांबलेले आहेत. सराव पाहिजे. क्रिकेटमध्ये सराव खूप महत्वाचा आहे. कारण की प्रीमियर लीग आहे, ही गावची स्पर्धा नाहीये. जरी ग्रामीण खेळाडू असतील मात्र प्रीमियर लीग स्पर्धा आहे. नाही, सुभाष पाटील आता थोडंसं वॉर्मअप करा, कारण यानंतर मॅच खेळायची. 2 मॅच खेळून जरा बसून राहिल्यानंतर थोडासा फरक पडतो पिंटाशी. त्यामुळे वॉर्मअप पाहिजे तुम्हाला. या ओव्हर नंतर आपण पाहिजे तर मॅच तुम्हाला खेळायची आहे. सुभाष पाटील बघा ना, रोज राऊंड मारतात गार्डन मध्ये, रोज संध्याकाळी जॉगिंग, रनिंग पाहिजे ना रोज. पहिला बॉल डॉट येईल अरुणचा. आम्ही मगाशी उल्लेख केला, अरुण भोईर एक चांगला गोलंदाज आहे. विक्रम भोईर यांचे बंधुराज आहेत आणि नेहमी चर्चेत असतात. ते चिकनगरला बऱ्याच वेळा अडचणीतून बाहेर काढल्या आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आता 5 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. म्हणजेच काय, 5 षटकार प्रशांतला मारावे लागतील. इथे चेंडू हवे येते आणि आता जितू सोडणार नाहीये आणि जितून एक चांगला झेल टिपलाय आणि प्रशांतचा डाव संपलाय. त्यामुळे आता 4 चेंडू मध्ये 30 धावावरून थोडंसं कठीण आहे. 4 लिगल डिलिव्हरी. स्वर्गीय जगदीश आणि स्वर्गीय प्रमोद 11 चिकनगर संघ थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि 27 धावांची इनिंग इथे समाप्त झाली. नितीन पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी, ज्यांचा आज वाढदिवस आहे. चांगला बॉल, चांगला कमबॅक. मी मगाशी उल्लेख केला, अरुणने 6 बॉल 8, 6 बॉल 7च्या मॅचेस चिकनगर, जय मसोबा, रुद्र 11 चिकनगरला ग्रामीण 40+ मध्ये जिंकून दिले आहेत. त्यामुळे 30 धावा त्याच्यासाठी भरपूर आहेत. चांगला गोलंदाज आहे, नेहमी चर्चेत असतो. बघा
हलकंसं अपील करण्यात आलेलं आहे. अरुणच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. फलंदाज नितीनची खेळी समाप्त. दोन चेंडूची उपस्थिती उरली. आता मात्र सुनील चौधरी आलेत बॅटिंग करण्यासाठी. मॅन फ्रॉम खंबालपाडा. फक्त औपचारिकता उरली आहे. हाई डॉट आहे आणि आता मात्र क्वार्टर फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना स्वर्गीय जगदीश आणि स्वर्गीय प्रमोद प्रतिष्ठान चिखलदर संघ आपण पाहतोय. आणि एकही धाव दिली नाहीये बाळू पाटील. मग मेडन ओव्हर पाहायला मिळेल का आता अरुणची? विकी शेअरने या अगोदर मेडन ओव्हर टाकलेली आहे. इथे अरुणची मेडन ओव्हर आता पाहायला मिळेल का? तरी हा शेवटचा बॉल आहे. कदाचित ही लेग बाईज आहे की बॅटला ब्रश झालाय चेंडू. पंचांचा इशारा आलाय लेग बाईज. त्यामुळे बॅटने एकही धाव दिली नाही अरुणने आणि हा सामना जिंकलाय स्वर्गीय जगदीश व स्वर्गीय प्रमोद प्रतिष्ठान चिकनगर. आणि त्यांची आता फाईट असेल. सुयोग कंस्ट्रक्शन निशांत 11 आपल्या स्क्रीनवर बघा. या स्पर्धेचे शिल्पकार सुभाष पाटील यांना बघू शकाल आमच्या टीव्ही स्क्रीनवरती. आणि त्यांच्याच बाजूला अमोल बागुल आहेत, संदीप बाणे आहेत, जगदीश पाटील आहेत, अरविंद पाटील आहेत आणि आमची सर्व पाटील कुटुंबीय.